नई मुंबई के शिवकुमार शर्मा हत्या मामले पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा नेता किरीट सोमैया ने कहा, अगर हरे राम हरे कृष्ण बोलने वाले को मारा जाता है तो उन्हें बिल्कुल नहीं छोड़ा जाएगा। उन्होंने आरोप लगाया कि आरोपी को बचाने वाली ताकतें बहुत बड़ी है और यही पूरी घटना को जिहादी किस्त घटना बताया। सोमैया ने मुख्यमंत्री से अपील की कि अगर पुलिस 2 दिनों में आरोपी को नहीं पकड़ती तो उच्च अधिकारियों को भेजा जाएगा। याचा एक अर्थ असा होतो की आरोपीला वाचवणारी ताकद थोडी मोठी आहे। आरोपीमध्ये एवढी हिम्मत पण नवी मुंबईमध्ये होणं भर दिवसा। तर मी सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की या प्रकारचा अवस्थेत तो व्यक्ती पोहोचला कसा, जो कार्यक्रम झाला तिथे भाषणं काय झाली आणि हे एवढी हिम्मत जसं बांगलादेशमध्ये हिंदूंना मारतात तसा पद्धतीने नवी मुंबईमध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण त्यात मानणारा, गळ्यात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम अशा प्रकारचा जहाल मुस्लिम त्याला मारण्याची हिम्मत करतो, हे आम्ही चालून घेणार नाही, सहन करणार नाही। पोलिसांनी आणखीन 1-2 दिवसात सगळ्यांची अटक होणार असा विश्वास व्यक्त केला आहे। मी 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा मुख्यमंत्रीजींना मला विनंती करावी लागणार की इथे दुसरा कुठलं तरी ऑफिसर पाठवा। सैफ अली खानचे आरोपी पकडले जातात, इथे असं काय अडचण येते, काय टेक्निकली बाबी आहेत का? आता आपण 2 दिवस वाट पाहू। इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी 2 दिवसात आता पण त्यांचा तर्फे एक पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यांनी सांगितलं की 2 दिवसात आरोपी हातात येणार आणि त्यानंतर हे कसं घडले, एवढी हिंमत कशी झाली, परंतु गेले काही महिन्यात हे वाढलं, त्यात काही शंका नाही। आणि त्या सगळ्यांना हा वोट जिहादचा एक प्रकार आहे, त्या सगळ्यांना सरळ केले जाणार। आपल्याला माहित आहे 2,23,000 बांगलादेशीने अर्ज केला आणि तो घोटाळा मी उघडकीस आणल्यानंतर थोडी कदाचित उग्रता, मालेगावमध्ये धरणे होतात, रोज बघत नाही बांगलादेशी को हिंदुस्तान का नागरिक बनाओ, अशी हिम्मत काँग्रेस आणि ते सपाचे नेते करतात, त्यांना धडा शिकवला जाणार। मॉब लिंचिंग वाटत नाही? दोघं सरळ आहे, मॉब लिंचिंग आहेतच, पण 2 दिवस थांबायला हवं। आरोपी हातात आल्यानंतर अधिक लक्ष देणार।